हॅलो फ्रेंड्स, मी शेजारच्या काका काकूंकडे गेली आणि सहजच पाहिलं तर ते आयुर्वेदिक ओव्याचा अर्क तयार करतात. तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावे. पोटासाठी खूप रामबाण उपाय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे औषध सर्वांना घेतात. आयुर्वेदिक आहे. गेले 20 वर्ष ते हे आयुर्वेदिक औषध तयार करतात. तुम्हाला जर हे औषध हवे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तुमच्यापर्यंत हे औषध पोहोचले जाईल आणि ते कसे बनवतात त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला इथे दाखवते. ओव्याचा अर्क तयार करण्यासाठी इथे आपण सर्व साहित्य घेतलेले आहेत. काय काय साहित्य आहे मी तुम्हाला दाखवते. ओवा आहे. अच्छा, ओवा आहे ते. बाळण सोपा. काय बाळण सोपा. हा. डिके मारी. ओके. पिंपरी. इंद्रजव. ओके. वावडी. बडीशेप. मिरी. हरडा. बेडा. आरडा. हरडा हरडा हो हो. हरडा. हरडा. बेडा. सुंठ. ओके. आणि ही पावडर ह्याचीच आहे ना? ती डिके मारी. अच्छा, हे डीके मारीची पावडर तयार करून ठेवलेली आहे. हा. आता हे सर्व साहित्य काय एकत्र कुटून घ्यायचंय. कुठून घ्यायचं? सेंदो मीठ पण आहे. सेंदो मीठ. सेंदो ते आपण जेव्हा बनवताना टाकायचं. त्या पातेलीत टाकलेलं आहे आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये टाकून कुटून घेणार. आणि रात्री भिजत दिली. पूर्ण रात्र भिजत घालायचे ना? ओके. ते कसं भिजत घालतलंय ते सुद्धा मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. सगळ्यात पहिले सुंठ घेतं ना कुटायला. सुंठ. आता एक एक करून सगळं कुटून घेणार का ते? एक एक करून सगळं कुठून भिजत घालायचं. रात्रभर भिजत ठेवायचं. हां. रात्री भिजत घालून सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून याचा घाणा लागतो. अच्छा. हे सकाळी 5 ते साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत याचे घाणे चालतात. ओके. एवढा वेळ ठेवायला लागतं? त्याच्यानंतर ओव्याचा अर्क तयार होतो. गाळून साफ करून त्याला भरला जातो. मेहनत भरपूर आहे याच्यासाठी. इथे ओव्याचा अर्क करण्यासाठी सर्व मसाले कुटून ठेवलेत आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. हे रात्रभर ठेवतात ना काका? पूर्ण रात्रभर भिजत ठेवून पहाटे ते करायला घ्यायचे असतात. सगळ्यात महत्त्वाचं तांब्याच्या पितळेच्या भांड्यामध्ये हे बनवलं जातं. हां. कढई लावले पातेले. अच्छा, कढई लावून घेतली ना खास हे बनवण्यासाठी. सकाळी 5 वाजल्यापासून प्रोसेस चालू आहे. त्यांनी मी शूट करायला येण्याआधी त्यांनी 2 ते 3 वेळा ही प्रोसेस करून घेतलेली आहे. तर मी आली तर पुन्हा व्हिडिओ दाखवण्यासाठी एकदा करून दाखवता येते. खालती पूर्ण मसाला आहे ज्यांनी ते कुटून घेऊन रात्रभर ठेवलेलं. त्याच्या आतमध्ये एक पातेलं ठेवले दिसते तुम्हाला आणि त्याच्यामध्ये ते पाणी टाकून घेत आहेत. पातेली ठेवलंय ना? म्हणजे वरच्या पातेलीमध्ये फक्त वाफ. ओव्याचा अर्क जमतो. जे वाफ येते वरच्या पातेलीला. हा. ओव्याचा अर्क जमतो. म्हणजे 20 वर्षापासून करता आणि असं फडकं बांधून ते वाफ बाहेर जायला नको म्हणून ते 20 वर्ष म्हणजे खूप मोठे भरपूर वर्ष झाली. ओव्याचा अर्क आहे ना. हां. ओके. हे वरचं पाणी काढून टाकायचं ना? पाणी काढून टाकायचं. आवश्यक तर याने आंघोळ करायची. गरम पाणी असतं म्हणून आंघोळीला. हां. गरम पाण्याची आंघोळ चांगली होते. आणि ओव्याची वाफ असते ना त्याला आणि पाण्याला. याचा ओव्याचा अर्काचा आवश्यक त्याच्यामध्ये येतो. ओके. भेटले का? हो. आणि आधी तिला हे करून अच्छा, असं ठेवतात का? खालती सगळं ते आपण जे मसाला कुटलेला आहे ते खालती
आणि त्याच्यावरती म्हणजे छोटा पातेला ठेवून त्याच्यात वाफ येते, ते वाफ चमक करतात का? हा, वाफ त्या पातेल्यात. ओव्याचं असं घमघमाट सुटलेलं आहे. हे काय गाळून घेता तुम्ही की असंच खाता? नंतर गाळायचं सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी. गाळून घेऊन शेंदूर मीठ टाकून अच्छा, बाटल्या भरायच्या. चंदन मीठ टाकता का? हो शेंदूर मीठ टाकायचं. खूप मोठी प्रोसेस आहे पण याची. 2 दिवस जातात. हा, हे सगळं वाफेचं काढलेलं पाणी आहे. हे खालती पण पातेलं ठेवलंय, त्याच्यावर पातेलं ठेवलं. आता परत एक प्रोसेस होणार का? आता एकदा होईल. हे जे मसाले आहे जे केलं सगळं, त्याचे किती वेळा प्रोसेस करतो आपण? 3-4 वेळा की काय? हे 4 ते 5 वेळा त्याच्यामध्ये होऊ शकते. अच्छा, जास्ती वेळा केलं तर त्याची क्वालिटी बिघडते. ओके. जास्ती वेळा करून चालत नाही. आता हे सर्व गाळून घेणार ना? गाळून घेतल्यानंतर अशी बॉटल भरून घेणार सगळं. ह्या सर्व बॉटल आणल्यात ना? हो. आता हे काय पार्सलसाठी ज्यांनी ऑर्डर केलं त्यांना देण्यासाठी? ज्यांनी ऑर्डर दिली त्यांच्या ऑर्डर एक दिवस जाणार. ओके. हे किती आहे? बॉटलचं किती ml ची आहे? ही बॉटल 180 ml ची आहे. अच्छा, आणि छोटा आणि मोठा पण आहे? मोठे आहेत ते एकदम 400 रुपयाचे आहेत, 450 रुपयाच्या. अच्छा, आणि ही 200 रुपयाची आहे. त्या किती ml च्या आहेत मोठ्या? त्या 980 आहेत. अच्छा. इथे पूर्ण ओव्याचा अर्क तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही, बॉटल भरून ठेवलेल्या आहेत. हे सर्व आता ज्यांनी ऑर्डर केलेले आहेत त्यांना हे पार्सल होणार आहेत.